यावेळेला आपण सर्वजण डोळे झाकूया आणि स्वतःला त्रित्वाच्या नावाने अभिषेक करूया. पिता पुत्र पवित्र आत्म्याच्या नावे. आज प्रियानो फादर्स डे आहे आणि सर्व वडिलांचा आज हा महान दिवस आहे. वडील जे काही आपल्या लेकरांच्यासाठी जे काही करतात आणि ते अतिशय उत्तम आहे. तर आज आपण फादर्स डे साजरा करत आहोत. यावेळेला या भक्तीची सुरुवातीची प्रार्थना आपल्यामध्ये मिसेस लोहार आहे आणि ती सुरुवातीची प्रार्थना करेल आणि स्तुती आराधना शारदा भोरे घेते. स्तुती धन्यवाद देते प्रभू येशू, तुझी उपकार स्तुती करते, तुझे आभार मानते माझ्या देवा. कणाचा सुंदर दिवस बाबा, या सुंदर जीवनाला तू जोडून दिलास माझ्या देवा. ह्या जीवनाचा प्रभू तू सकाळपासून या क्षणापर्यंत बापा तू सांभाळ केलास, संरक्षण केलंस माझ्या देवा. कारण तू आम्हाला वचन दिलेले आहेस की पहा, युगाच्या समाप्तीपर्यंत सर्व दिवस मी तुमच्या बरोबर आहे. आमचा विश्वास आहे की प्रभू आज तू आमच्या बरोबर आहेस, आमच्या मध्ये तू आहेस माझ्या देवा. म्हणून बाप्पा मी तुझी उपकार स्तुती करते येशू, तुझ्या नावाला धन्यवाद आणि धन्यवाद देते प्रभू. कारण जसं बाप्पा तुझं वचन म्हणतं की जिथं माझ्या नावाने दोघी किंवा तिघे एकत्रित जमतात त्यांच्यामध्ये मी हजर आहे. प्रभू आज तू आमच्यामध्ये हजर आहेस माझ्या देवापा. प्रभू आज माझ्या देवापा तू आमच्याशी बोल माझ्या देवापा. प्रभू आज बापा तुझं वचन माझ्या देवापा आज आमच्या पावला करता दिवाण, आमच्या जीवनाकरता प्रकाश म्हणून माझ्या देवापा तू दे माझ्या देवापा. प्रभू आज तू बोलत असताना प्रभू ते ऐकणारे कान माझ्या देवापा तू आमचे कान उघड माझ्या देवापा. प्रभू आज माझ्या देवापा समजण्यासाठी ती बुद्धी आणि ज्ञान बापा तू आम्हाला दे माझ्या देवापा. आणि त्याप्रमाणे बापा चालणं, वागणं, कृती करणं माझ्या देवापा. यासाठी प्रभू आज तुझी दया आणि तुझी कृपा तू पुरव माझ्या देवापा. प्रभू इथून संपूर्ण वेळ तुझ्या हातामध्ये घे. आज आम्ही सर्वजण तुझ्या स्वाधीन होतो माझ्या देवापा. ही सर्व स्तुती भक्ती आराधना प्रभू येणारं वचन माझ्या देवापा आज आम्ही तुझ्या स्वाधीन करून ही प्रार्थना येशू तुझ्या प्रिय गोड नावात केली नाही बापा. आमेन. हालेलुया. आपण सर्वजण परमेश्वराच्या स्तुती स्तवनामध्ये जाऊया. आनंदाने उत्साहाने त्या परमेश्वराचा आपण स्तवन करूया. आराधना में छुटकारा, आराधना में चंगाई,
आत्मा में शांति आनंद जागे रास्ते प्यारा Hallelujah. 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 पण आजच्या वचनासाठी आजच्या मननासाठी आपण लूक शुभवर्तमान त्याचा 15वा अध्याय आणि 11 ते 24 हे वचन आपण काढूया. लुकाचा 11वा अध्याय 15वा अध्याय लूक शुभवर्तमान त्याचा 15वा अध्याय 11 ते 24 हे वचन आपण ऐकूया. आणखी तो म्हणाला, कोणा एका मनुष्याला 2 मुलगे होते. त्यापैकी धाकटा बापाला म्हणाला, बाबा, मालमत्तेचा माझा वाटा मला द्या. तेव्हा त्याने आपल्या मिळकतीची त्यांच्यात वाटणी केली. मग फार दिवस झाले नाहीत, तोच धाकटा मुलगा सर्व काही जमा करून दूर देशी निघून गेला आणि तेथे त्याने चैनबाजी करून आपली मालमत्ता उधळून टाकली. त्याने आपले सर्व खर्चून टाकल्यावर त्या देशात मोठा दुष्काळ पडला. तेव्हा त्याला अडचण पडू लागली. मग तो त्या देशातील एका रहिवाशाजवळ जाऊन त्याला चिकटून राहिला. त्याने त्याला आपल्या शेतात डुकरे चारावयास पाठविले. तेव्हा डुकरे खात असत. त्यातल्या शेंगा तरी खाऊन पोट भरावे अशी त्याला फार इच्छा होई. त्याला कोणी काही देत नसे. नंतर तो शिद्दीवर येऊन म्हणाला, माझ्या बापाच्या घरी कितीतरी मोलकऱ्यास भाकरीची रेलचेल आहे आणि मी तर येथे भुकेने मरतो आहे. मी उठून आपल्या बापाकडे जाईन व त्याला म्हणेन, बाबा, मी स्वर्गाविरुद्ध व तुमच्या विरुद्ध पाप केले आहे. आता तुमचा मुलगा म्हणून घेण्यास मी योग्य नाही. आपल्या एका मोलकऱ्याप्रमाणे मला ठेवा. मग तो उठून आपल्या बापाकडे गेला. तो दूर आहे तोच त्याच्या बापाने त्याला पाहिले आणि त्याला त्याचा कळवळ आला आणि धावत जाऊन त्याच्या गळ्यात गळा घालून त्याने त्याचे मुके घेतले. मुलगा त्याला म्हणाला, बाबा,
मी स्वर्गाविरुद्ध व तुमच्या विरुद्ध पाप केले आहे. आता तुमचा मुलगा म्हणून घेण्यास मी योग्य नाही. पण बापाने आपल्या दासांना सांगितले, लवकर उत्तम झगा आणून ह्याला घाला, ह्याच्या हातात अंगठी व पायात जोडा घाला आणि पुष्ट वासरू आणून कापा. आपण खाऊ आणि आनंदोत्सव करू, कारण हा माझा मुलगा मेला होता, तो पुन्हा जिवंत झाला आहे, हरवला होता, तो सापडला आहे. मग ते आनंदोत्सव करू लागले. परमेश्वर वाचलेल्या वचनावर आशीर्वाद देव. हालेलुया. त्यावेळेला आपण सर्वजण डोळे झाकून प्रार्थना करूया. हे अति पवित्र जिवंत आणि तू सैन्यांच्या सेनाधीश प्रभू परमेश्वरा, यावेळेला आम्ही तुझी स्तुती आणि करून तुला कोटी कोटी धन्यवाद आणि धन्यवाद देतो. कारण प्रिय प्रभू, आजच्या मननासाठी जे वचन तू दिलेलं आहेस, बोलणारा खरा वक्ता तूच आहेस. आज तू बोलत असताना प्रभू ते समजणारी बुद्धिमत्ता मला दे. ते समजत असताना त्याप्रमाणे वागणं, चालणं, राहणं आणि त्या विश्वासामध्ये वाढवून प्रभू तुझं साक्षी या जगात बनण्याकरिता तू तुझ्या पवित्र आत्म्याचा अभिषेक आम्हाला दे. यापुढील सर्व वेळ आम्ही तुझ्या हाती देतो. तू तुझ्या आत्म्याच्या सामर्थ्याने ते चालव. आमेन, आमेन आणि आमेन. हालेलुया, 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 हालेलुया. पण बायबल म्हणते सत्य तुम्हाला समजेल आणि सत्य तुम्हाला बंधनमुक्त करेल. बायबल काय म्हणते? सत्य तुम्हाला समजेल आणि सत्य तुम्हाला बंधनमुक्त करेल. तर हे सत्य आहे काय? कारण आज मी तुमच्याशी पित्याच्या प्रेमाबद्दल बोलणार आहे. कशाबद्दल बोलणार आहे? पित्याच्या प्रेमाबद्दल बोलणार आहे. हालेलुया, हालेलुया. प्रणो, देवाबद्दल अनेक लोकांचं अनेक वेगवेगळा समज आहे. काही लोक देवाला सामर्थ्यशाली परमेश्वर म्हणतात, काही त्याला निर्माण करता म्हणतात, तर काही त्याला अतिशय क्रोधित असणारा परमेश्वर असं त्याला म्हणतात. तर काही लोक तो स्वर्गामध्ये त्या देवदूतांच्या मध्ये सिंहासनावर रूढ असलेला परमेश्वर असे म्हणतात. आणि काही लोक म्हणतात तो आपल्याला पापाची शिक्षा देणारा तो परमेश्वर असे म्हणतात. परंतु आपला प्रभू येशू ख्रिस्त ज्यावेळेला तो या जगात आला, तो येशू फक्त तारणारा म्हणून आलेला नाही, तर येशू आपल्याला पित्याची, परमेश्वराची एक नवीन ओळख करून दिलेला आहे. येशू आपल्याला परमेश्वराची एक नवीन ओळख करून दिलेला आहे. जर आपण लूक शुभवर्तमान त्याचा मत्ती शुभवर्तमान त्याचा 6वा अध्याय आणि 9व्या वचनामध्ये जर बघितलं की त्याचे शिष्य येशू जवळ येतात आणि ते येशूला विनंती करतात की आम्हाला प्रार्थना करण्यासाठी शिकव. आणि येशू त्यांना प्रार्थना करण्यासाठी जेव्हा शिकव म्हटल्यानंतर येशू त्यांना पहिल्यांदा जो वाक्य वापरलेला आहे त्या ठिकाणी आपण वाचतो, तो काय म्हणतो? हे आमच्या स्वर्गातील बाप्पा. तुम्ही ज्यावेळेला प्रार्थनेला सुरुवात करता त्यावेळेला असं म्हणा की हे आमच्या स्वर्गातील बाप्पा, तुझे नाव पवित्र मानले जाओ. तर या ठिकाणी येशू आपल्याला परमेश्वराचं आणि आपलं जे नातं आहे या नात्याबद्दल तो आपल्याला शिकवत आहे. प्राणी की
नाही, तर तो कोण आहे? तर तो आपला पिता आहे. तर वास्तविक जर बघितलं, येशू हा परमेश्वराचा पुत्र आहे आणि तो आपल्याला परमेश्वराची ओळख करून देताना हे म्हणू शकला असता की हे माझ्या बाप्पा म्हणा म्हणून. नाही, तो काय म्हटलेला? आपला. हे काय म्हटलेलं आहे? आमच्या 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 स्वर्गातील बाप्पा. म्हणजे तो आपल्याला म्हणतो की तो तुमचा बाप आहे. तो तुमचा कोण आहे? बाप आहे. हालेलुया, 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 हालेलुया. कारण जर आपण बायबल मध्ये अनेक ठिकाणी जर बघितलं, प्रभू येशू परमेश्वराची ओळख आपल्याला बाप या नात्याने करून देतो. तो आपला बाप म्हणतो. म्हणजेच येशू आपल्याला काय दर्शवतो की तो आपल्यावर किती प्रेम करतो. तो आपल्यासाठी वेडा आहे. कोण? स्वर्गीय परमेश्वर आपल्यासाठी वेडा आहे. काय म्हणून? तो आपला बाप म्हणून आपल्या लेकरांच्यासाठी वेडा आहे. तो आपल्या लेकरांसाठी तळमळत असतो. तो सामर्थ्यशाली आहे. तो निर्माण करता आहे. बघा, तो मंदक्रोधी आहे. तो सर्व काही आहे. परंतु त्या सर्वापेक्षा श्रेष्ठ तो आपला पिता आहे. सर्वापेक्षा श्रेष्ठ काय आहे? आपला पिता आहे. आणि म्हणून प्रियानो, त्याला आपली पर्वा आहे. त्याला आपली काळजी आहे आणि तो आपली अधिक काळजी करतो. आणि म्हणून आपल्याला स्वतःची काळजी करायची गरज नाही. तो आपली काळजी घेतो. लूक शुभवर्तमान त्याचा मत्ती शुभवर्तमान त्याचा 6 अध्याय 26व्या वचनामध्ये बाहेर म्हणते की येशू काय म्हणतोय? आकाशातील पाखरांकडे पहा, कसं तो त्यांची काळजी घेतो. त्या पाखरांची जर तो काळजी घेतो, तुम्ही तर त्याची लेकरं आहात. शाद्या, तुम्ही तर त्याची लेकरं आहात. कारण तो ज्या वेळेला आपल्याला घडवला, उत्पत्तीचा 2 अध्याय 20व्या वचनात, त्यावेळेला त्यानं त्याचं श्वास, जीवनाचा श्वास आपल्यामध्ये फुकलेला आहे आणि आपण जीवदानी झालेले आहोत. हालेलुया, 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 हालेलुया. आणि तो आपल्याला घडवताना बायबल म्हणते आपल्याला त्याच्या स्वरूपाचा, त्याच्या सारखा घडवलेला आहे. आणि त्याला आपली अधिक काळजी आहे. प्रियानो, अधिक काळजी आहे. परंतु आपण त्याला न ओळखल्यामुळं आपल्या मनामध्ये अनेक विचार येत असतात की आपण परमेश्वराजवळ कसं जाऊ. एक लक्षात ठेवा प्रियानो, तो आपल्यावर इतका प्रेम करतो. बायबल म्हणते, जर इयोबाचा 1 अध्याय जर काढला आणि त्याच्या 8व्या वचनात तो म्हणतो, तू माझा सेवक इयोब, याच्याकडे तुझं लक्ष गेलं होतं का? कारण त्याच्या तोडीचा दुसरा कोणीही या भूतलावर नाही आहे. आज प्रियानो, अगदी त्याप्रमाणे तो म्हणतो की सर्व देवदूतांना आपल्या जवळ बोलवतो आणि त्या देवदूतांना म्हणतो
की तुम्ही चंदूला पाहिलेला आहात का? तुम्ही शारदाला पाहिलेला आहात का? आणि देवदूत म्हणतात परमेश्वराला, हो, आम्ही चंदूला पाहिलेला आहे, देव शारदाला पाहिलेला आहे. परमेश्वर म्हणतो त्यांच्या तोडीचा या भूतलावर दुसरा कोणी नाही. आणि देवदूत म्हणतात की हे परमेश्वरा, हे तर तू रोजच म्हणतोस, काय करू, काय करू? ती माझी लेकरं आहे, मी त्यांच्यावर आतोनात प्रेम करतो. आज प्रियानो, परमेश्वर आपल्या प्रत्येकावर आतोनात प्रेम करतो, आतोनात प्रेम करतो. तुम्हाला जसं तो घडवलेला आहे त्याप्रमाणे तुम्ही त्याच्यासाठी आहात. तुम्ही एकच आहात, तुमच्या तोडीचा दुसरा कोणी नाही. अनेक वेळेला आपल्यामध्ये एक प्रकारचा न्यूनगंडपणा येत असतो, आपल्यामध्ये एक प्रकारचा कॉम्प्लेक्स येतो. न्यूनगंडपणा म्हणजे कॉम्प्लेक्स येतो की आपल्याला वाटते की जी काही टॅलेंट म्हणजे जी काही त्यांच्यामध्ये टॅलेंट आहे ते माझ्यामध्ये नाही. मी त्यांच्यासारखा बोलू शकत नाही, मी त्यांच्यासारखा करू शकत नाही. म्हणून तुमचं मन तुम्हाला म्हणते तू त्याच्या बरोबरीचा नाही आहेस, तू त्याच्या योग्यतेचा नाही आहेस. परंतु प्रियानो, परमेश्वर म्हणतो तुला त्याची योग्यता करायची गरज नाही, कारण तुझ्या योग्यतेचा दुसरा कोणीही नसणार. त्याप्रमाणे मी तुला या पृथ्वीवर घडवलेला आहे आणि तू माझ्यासाठी एक मास्टर पीस आहेस. म्हणजे तुझ्यासारखा दुसरा कोणी नाही. पण अनेक वेळेला आपल्यामध्ये जे न्यूनगंडपणा येतो, कॉम्प्लेक्स येतो, ज्याच्यामुळे आपण आतल्यात अशक्त होतो. म्हणून प्रियानो, बायबल म्हणते की अशी कोणतीही वाणी तुमच्यातून निघते, अशी कोणती वाणी तुमच्यातून येते तर त्याच्याकडे लक्ष देऊ नका, ते ऐकू नका, कारण तुम्ही त्याच्यासाठी विशेष आहात आणि तुमच्यासारखा तुमच्या तोडीचा या पृथ्वीवर दुसरा कोणी नाही. तुम्ही जे आहात ते त्यानं तुम्हाला घडवलेलं आहे. तुम्ही त्याच्यासारखा, त्याच्या समान आहात. त्याच्यासाठी तुम्ही अनमोल आहात प्रियानो, अनमोल आहात. हालेलुया, 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 हालेलुया. म्हणून तुमच्या मनामध्ये काहीही विचार येऊन तुम्हाला त्रास देत असेल ते मनातून काढून टाका. तुम्ही जसे आहात तसे त्याच्याजवळ जेव्हा येता तो तुम्हाला आनंदाने स्वीकारतो आणि तुमच्याबद्दल त्याला गर्व आहे, तुमच्याबद्दल त्याला अभिमान आहे. जर तुम्ही मत्तेच्या 3 अध्यायामध्ये जर गेला तर आपल्याला त्या ठिकाणी दिसते येशू जेव्हा योहान बाप्तिस्मे जवळ जातो आणि तो बाप्तिस्मा घेतो आणि बाप्तिस्मा घेऊन जेव्हा पाण्यातून तो वर येतो प्रियानो, वचन 17 म्हणते की स्वर्ग उघडण्यात आला आणि स्वर्गातून एक वाणी आली की हा माझा पुत्र मला परमप्रिय आहे. तर या ठिकाणी सांगायचं तात्पर्य आहे प्रियानो, बायबल म्हणते येशू त्याच्या आधी कधीही परमेश्वराला खुश करण्यासाठी कोणत्या आंधळ्याला डोळस केलेला नव्हता, कोणत्या कुष्ठरोग्याला तो शुद्ध केलेला नव्हता, कोणत्या लुळ्या पांगळ्याला तो चालवलेला नव्हता, मेलेल्या लाजरला 4थ्या दिवशी उठवलेला नव्हता, किंवा तो कुठेही पाण्याचा द्राक्षरस केलेला नव्हता. तो जसा आहे तसा जेव्हा
जातो आणि प्राणू पिता त्याला स्वीकारलेला आहे आणि त्याच्याबद्दल तो अभिमान करतो की हा माझा पुत्र मला परम प्रिय आहे. हा माझा पुत्र मला परम प्रिय आहे. आणि आज प्राणू परमेश्वर आज आपल्या सर्वांना म्हणते, तुम्ही जसं आहात तसं तुम्ही माझ्या जवळ या, तसं तुम्ही माझ्या जवळ या. तुम्ही माझ्यासाठी परमप्रिय आहात. आपल्याबद्दल त्याच्या मनामध्ये अभिमान आहे, आपल्याबद्दल त्याच्या मनामध्ये गर्व आहे आणि तो आपला अभिमान करतो, गर्व करतो, कारण ही माझी लेकरं आहे, ही माझी लेकरं आहे. आणि म्हणून प्राणू जेव्हा आपण जसं आहे तसं त्याच्याजवळ जातो, तो आपल्याला आहे तसं स्वीकारतो. प्राणू तो आपली कोणत्याही प्रकारची मोजमाप करत नाही. हालेलुया, 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 हालेलुया. मी ज्या मंडळीतनं येत होतो त्या मंडळीमध्ये मी नेहमी चर्च मध्ये असायचं आणि तिथे एक फादर होते आणि खरोखर तो नावच फादर नव्हतं, परंतु त्यांच्या कृतीमध्ये देखील ते फादर पण होत. ते अनेक अशा अनाथ लेकरांना किंवा जी लेकरं आपल्या आई बापाचं ऐकत नाही अशा लेकरांना ते सांभाळायचे. एक दिवस ते फादर बाहेर गावी गेले होते. त्यांचाच सांभाळलेला एक मुलगा त्यांच्या गाडीचं ब्लॉक पिस्टन, जे मोटरसायकलला ब्लॉक पिस्टन असते, ते ब्लॉक पिस्टन खोडून तो चोरी करून तो विकायला गेला मार्केटमध्ये. आणि विकत असताना पोलिसांनी त्याला पकडलं आणि पकडून त्याला मारहाण केल्यानंतर त्यानं सांगितला की मी हे कुठून काढलेलं आहे आणि काय आहे. आणि त्याला पकडून त्याने त्या चर्च मध्ये आणले. ते फादर होते आणि मीही त्या ठिकाणी होतो. मी त्याला बघितल्यानंतर मला खूप राग आलेला होता, कारण एक तरी याला सांभाळतोय हा फादर, सर्व काही देतो आणि वर्ण हा चोरी केलेला आहे. आणि फादर जवळ आणल्यानंतर फादरला म्हटले की हा पोरगा ब्लॉक पिस्टन तो विकताना सापडला गेला. आणि त्या फादरने त्या पोराकडे बघितलं, तो पोरगा रडत होता. पोलिसांनी त्याला चांगला चोप दिलेला होता रात्रभर. आणि नंतर त्या फादरने म्हटले, कोण म्हणते तो चोरी केला? आणि त्या पोलिसांनी सांगितलं, फादर त्याला कबूल केला नाही म्हटला, मीच त्याला सांगितलं की ब्लॉक पिस्टन खराब आहे, तू त्याला विकून टाक आणि आपण त्याला दुसरं ब्लॉक पिस्टन बसवूया. मला त्या फादरांचा खूप राग आला. मी त्याला म्हटलं, फादर, हाऊ कॅन यू से लाईक दिस? आणि नंतर पोलीस गेले, त्याला सोडून टाकले. आणि त्या पोराला जवळ घेऊन त्या फादरने त्याला म्हटले, तू असं का वागलास? तुला काय पाहिजे होतं? तू मला विचारलं असतास तर मी दिलं असतं. त्या पोराने त्यांची क्षमा मागितली. आणि मी त्या फादरला म्हटलं, तो चूक केलेला आहे, तो चोरी केलेला आहे, तुमचा ब्लॉक पिस्टन काढलेला आहे मोटरसायकल बद्दल, आणि तुम्ही त्याला कसं काय क्षमा करताय आणि तुम्ही त्याला कसं म्हणताय की तुम्ही ते विकायला दिला? आणि नंतर ते मला एकांतात म्हटले, अँथनी, जर मी त्याला चोर म्हणून ठरवलं असतं, त्याच्या नावामागं चोरीचा शिक्का बसला असता आणि तो आज ही चोरी केला, उद्या मोठं चोरी करायला चालू करेल. प्राणू, अगदी त्याप्रमाणे
आपण अनेक चोऱ्या करतो, अनेक चुका करतो, अनेक अपराध करतो, पण आपला परमेश्वर त्या सर्व गोष्टी तो स्वतःवर घेतलेला आहे. पहा, तर सर्व गोष्टी तो स्वतःवर घेतला आणि त्याला त्या क्रूसावर खेळलेला आहे. तो म्हणतो, माझ्या मुलांच्या चुका नाही तर ती चूक मी केलेला आहे. त्यांनी दोष केलेला ना, त्यांनी दोषी नाही तर मी दोषी आहे. ते पाप केलेलं नाही तर मी पाप केलेला आहे. आणि आपण केलेल्या सर्व पापांचा, करत असलेल्या सर्व पापांचा आणि करणाऱ्या सर्व पापांचा प्राणू जे परतफेड आहे तो क्रूसावर अर्पण होऊन पूर्ण केलेला आहे. म्हणून आपल्याला कोणतेही विचार जर आपल्याला त्रास देतो की तू पापी आहेस, तू अपराधी आहेस, तू त्या योग्यतेचा नाही आहेस, परमेश्वराजवळ जाण्याचं, देवाची वाणी ऐकण्याचं, देवाचं वचन ऐकण्याचं किंवा वाचण्याचं, प्रार्थना करण्याचं, खरं तू चोर आहे, तू व्यभिचारी आहेस, तू विश्वासघाती आहेस. प्रियानो, आज ती वाणी ऐकू नका, ती वाणी ऐकू नका. कारण ते तुमच्यावर खूप प्रेम करतो. तुम्ही जसं आहात तसं जेव्हा येता त्यावेळेला तो तुम्हाला स्वीकारतो. आणि ह्याच गोष्टी प्रभू येशू ख्रिस्त या लूक शुभवर्तमान त्याचा 15वा अध्याय 11 ते 24 या वचनामध्ये आपल्याशी बोलत आहे. कारण एका बापाला 2 लेकरं होती आणि एक लेकरू तो धाकटा आहे, तो आपल्या बापाशी भांडतो आणि वाद घालून तो म्हणतो, माझा हिस्सा मला द्या. आणि आपलं सर्व सुटकेस पॅक करून बापाजवळ येऊन जेव्हा म्हणतो, माझा हिस्सा मला द्या, बाप त्याचा हिस्सा काढून त्याला देऊन टाकतो. आणि तो हिस्सा घेऊन बायबल म्हणते तो दूर देशी गेलेला आहे. आणि काही दिवस तो चैनीत राहिलेला आहे. आणि त्यानं जितका बापाने दिलेला हिस्सा होता ते सर्व चैनीमध्ये मित्रांच्या बरोबर मिळून मजा केला, उडवून टाकला आणि सर्व काही त्याच्या जवळचं संपलेलं आहे. प्रियानो, जेव्हा सर्व संपते, दुर्दैवाने त्या देशामध्ये दुष्काळ पडलेला आहे. त्याच्याजवळ काही नाही म्हणून कोण मित्रही त्याच्याजवळ दिसत नाही. सर्वांनी त्याला सोडलेला आहे. कारण या ठिकाणी बायबल आपल्याला हे सांगते की जेव्हा तुमच्याजवळ काहीतरी आहे तर हे जग तुमच्या जवळ असतो. जगातली लोक तुमच्या जवळ असतात. कशासाठी? तुम्हाला लुटण्यासाठी. बघा, अनेक वेळेला परमेश्वर आपल्याला सर्व काही देतो. सुख, शांती, तृप्ती, आनंद, अत्यानंदपणा देतो. आपण काय करतो? देवापासून लांब जातो. कारण आपल्यामध्ये गर्व असतो. कारण आज तुम्ही जे काही आहात प्राणो, सर्व काही त्याची देणगी तुमच्याकडे आहे. तुमचं टॅलेंट, तुमचं शिक्षण, तुमचं संपत्ती, तुमचं आरोग्य, तुमची बुद्धिमत्ता, तुमचे नाते, मित्र, ही सर्व त्याच्यापासून आहे. आज आपण जे त्याच्यापासून आहे त्याच्या मागे पळतो. जे ज्याने ते दिलेलं आहे त्याला आपण विसरतो. आणि वेळेला आपल्याला बुद्धीचा गर्व येतो, ताकदीचा गर्व येतो,
संपत्तीचा गर्व येतो. बघा, अनेक वेळेला आपल्याला आपल्या मध्ये असलेल्या कौशल्याचा गर्व येतो आणि आपण त्यामुळे त्याला सोडून जातो. आणि प्रियानो, ज्या वेळेला जोपर्यंत तुमच्या जवळ आहे तोपर्यंत हे जग तुमच्याकडे असतो. ज्या वेळेला ही तुमच्याकडे सर्व जाते त्यावेळेला तुमच्याकडे कोणी नसतात, कोणी नातेवाईक नसतो. येऊन बघा, तुमच्या जवळ काही नाही तर तुम्हाला जन्म देणारा जगीत बाप देखील तुमच्या खोट काय करतो, तुमच्यातला तुटी काढत असतो. तुमची तुलना दुसऱ्या मुलाबरोबर करतो आणि तो म्हणतो तुझ्यात आहे काय, तुझ्या जवळ आहे काय. एवढंच नाही, अनेक वेळेला जगीत बाप देखील म्हणतो मी तुम्हाला दिलं, मी तुमच्यासाठी केलं. पण तो स्वर्गीय पिता कधी तसं म्हणत नाही. या पोरानं आपलं सर्व बापाचं घेऊन गेला, सर्व उधळून टाकला, त्याच्याजवळ काही नाही, काही नाही. आणि त्या देशात दुष्काळ पडलेला आहे. पण बायबल म्हणते तिथल्या रहिवाशाच्या घरी तो चिटकून राहिला आणि त्या रहिवाशाने त्याला काम दिलेलं आहे डुकरं सांभाळण्याचा. तो अतिशय भुकेने व्याकुळ दिसतोय. आणि जेव्हा डुकरं खात असलेली शेंगा खाऊन तरी आपण जगावं, शेंगा नाही त्याची पुलपाट खाऊन तरी जगावं असं म्हणते बायबल. आणि त्यावेळेला त्याची सत्सक बुद्धी जागृत झालेली आहे. तो म्हणतो माझ्या बापाच्या घरी भाकरीची रेलचेल आहे, माझ्या बापाच्या घरी भाकरीची रेलचेल आहे. मी जर माझ्या बापाकडे परत जाईल, त्याचा मुलगा म्हणून जाणार नाही, कारण त्याला आतून हे आवाज येत आहे की तुझा बाप कसा स्वीकारेल तुला. तू तर सर्व काही घेऊन आलास, आता तू गेलास तर तुला तो स्वीकारेल. अनेक वेळेला असं विचार आपल्या मनात येतो, ज्यावेळेला आपण चुका करतो, ज्यावेळेला आपल्या हातून अपराध करतोय, ज्यावेळेला आपला पाऊल घसरतोय, बघा, ज्यावेळेला आपण काहीतरी मोठा काहीतरी करतोय त्यावेळेला आपल्याला वाटते देव माझी प्रार्थना कशी ऐकेल, तो माझी प्रार्थना ऐकणार नाही, तो मला आपल्या जवळ करणार नाही, तो मला शिक्षा देईल. आणि या मुलाच्या मनात हा विचार येतो. परंतु मी जाईन आणि म्हणेन बाबा मी तुमचा मुलगा म्हणून घेण्याचा लायकीचा नाही, मी तुमच्या विरुद्ध आणि स्वर्गाविरुद्ध पाप केलेला आहे. मला तुम्ही आपला चाकर म्हणून घ्या. आणि प्रियानो, तो निघतो आणि जेव्हा तो जातो बापाकडे, रस्त्यामध्ये सर्व काही कसं बापाशी बोलायचं याचं प्रॅक्टिस करत असणार आहे. तो काय म्हणत आहे, मी माझ्या बापाला म्हणेन मी तुझा मुलगा म्हणून घेण्याचा लायकीचा नाही, मी तुझा मुलगा म्हणून घेण्याचा लायकीचा नाही, तर मला तू एक चाकर म्हणून घे, कारण मी तुझ्या विरुद्ध आणि बापा विरुद्ध पाप केलेला आहे. प्रियानो, या ठिकाणी आपला येशू काय म्हणत आहे की तो मुलगा लांब आहे आणि बापाची नजर त्याच्यावर गेलेली आहे. बायबल मध्ये असं कुठेही दिसत नाही, पण या ठिकाणी मात्र दिसते. येशू म्हणतो की बाप त्या मुलाच्या दिशेने पळत आहे. म्हणजेच काय, परमेश्वर त्या मुलाच्या दिशेने पळत आहे, परमेश्वर पळत आहे. लक्षात घ्या, पूर्ण बायबल मध्ये तुम्हाला दिसणार नाही की परमेश्वर कुठंतरी मुलाच्या दिशेने आपल्या दिशेने पळतो. परंतु या ठिकाणी येशू म्हणतो की परमेश्वर त्या मुलाच्या दिशेने पळतो, म्हणजे बाप त्या मुलाच्या दिशेने पळतो. आणि पळत जाऊन काय करत आहे, त्याला आपल्या मिठीत घेतो. प्रियानो, त्याला आपल्या मिठीत घेतो. आणि जेव्हा
तो त्याला मिठीत घेतो. आणि मला या अध्यायामधलं अतिशय आवडणारं जे 22वे वचन खूप आवडलेलं आहे. कारण 21व्या वचनामध्ये आपण बघतोय मुलगा आपल्या बापाजवळ या गोष्टी सांगत आहे की तो काय म्हणतोय, मी तुझा मुलगा म्हणून घेण्याचा लायकीचा नाही, मी तुला मुलगा म्हणून घेण्याचा लायकीचा नाही. तर बाबा, मी तुझ्या विरुद्ध आणि स्वर्गाविरुद्ध पाप केलेला आहे. प्यानो 22वे वचन मला का आवडते. बाप त्या मुलगा काय बोलत आहे, तो किती पश्चाताप करत आहे, तो किती कबुली देत आहे, त्याकडे तो लक्ष दिलेला नाही. बापाने तर काय म्हटलेलं आहे, त्या मुलाला नेसवण्यासाठी हुकूम जाहीर केलेला आहे आपल्या साखरानं. त्याला नवीन त्याला पायात जोडा झाला आणि तो काय करत आहे, मेजवानी करण्याच्या तयारी लागलेला आहे, पार्टी करत आहे, आनंद करत आहे. दस्तपुस्तक वासरू कापून तो मेजवानीच्या तयारी लागले. का? कारण माझा मुलगा हरवलेला होता, आज मला तो सापडलेला आहे. प्रियानो, हे पित्याचं प्रेम आहे. हालेलुया, 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 हालेलुया. हा आपला परमेश्वर आपल्यावर प्रेम करतो. बघा, म्हणून तो म्हणतो, तुझी जगी काही पाप जरी सोडले तर मी तुला कधीही सोडणार नाही. प्रियानो, जे त्याच्यावर विश्वास ठेवतात, जे त्याच्या भयात आहे, प्रियानो, सदैव तो त्यांच्यासाठी त्यांच्या जवळ हजर असतो. कारण तो वचन दिलेला आहे, मी या युगाच्या समाप्तीपर्यंत सर्व दिवस तुमच्या संगतीनं राहील, मी तुम्हाला कधीही सोडणार नाही. हालेलुया, 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 हालेलुया. प्रियानो, तो आपल्याला कधीही सोडणार नाही. तो सदैव आपल्या जवळ राहतो. कारण मी त्याचा भरपूर माझ्या जीवनामध्ये अनुभव घेतलेला आहे, घेत आहे. कारण प्रियानो, वयाच्या 2ऱ्या वर्षी मी माझ्या जगीत बापाला गमावलेला आहे. म्हणून मला बापाचं प्रेम काय आहे, बापाची माया काय आहे, बाप कसा असतो, बापाची वाणी कशी असते, या गोष्टी मला माहित नाही. परंतु मी जेव्हा माझ्या मित्रांच्या बरोबर त्यांच्या बापाजवळ, माझे मित्र जे होते, आम्ही रेल्वे कॉलनी मध्ये असल्यामुळे माझे सर्व मित्रांचे वडील रेल्वेमध्ये, कोण गार्ड होता, ड्रायव्हर होता, आणि त्यांना घेऊन येण्यासाठी स्टेशनवर जाताना की त्यांचे बाप आपल्या मुलांना कसं प्रेम करायचं हे मी माझ्या डोळ्यांनी बघायचं. मला वाटायचं माझाही बाप असला असता तर मलाही तो तसा प्रेम केला असता. परंतु प्रियानो, ती सर्व माझ्या जीवनातली जी काही उणीव आहे, हे सर्व माझ्या येशूने भरून काढलेलं आहे. कारण येशू म्हणतो, जसा माझा बाप माझ्यावर प्रेम करतो तसंच मी तुमच्यावर प्रेम करतो. हालेलुया, 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 हालेलुया. माझ्या जीवनामध्ये अनेक उणीव होत्या, अनेक अशा कमतरता होत्या. त्या प्रत्येक गोष्टी माझा येशू आज बाप या रूपाने भरून काढलेला आहे. आणि तो कधीही मला आजही सोडलेला नाही आणि कधी सोडणार नाही. आज तो येशू तुम्हाला म्हणत आहे, तुम्ही माझी लेकरं आहात. बघा, तुम्ही माझी लेकरं आहात. कारण प्रियानो, जो येशूला पाहिलेला आहे तो पित्याला पाहिलेला आहे. जो येशूला स्वीकारतो तो स्वर्गीय पित्याला स्वीकारतो. म्हणून येशू म्हणतो, योहान शुभवर्तमान त्याचा 14वा अध्यायामध्ये, की बाप आणि मी एक आहे. जेव्हा तुम्ही येशूला पाहता त्यावेळेला बापाला पाहता.
आणि प्यारू आज येशूद्वारे आपला स्वर्गीय पिता आपल्या सर्वांना स्वीकारतो. आज किती प्रेम तो करतो लक्षात ठेवा. म्हणून त्याच्या जवळ जात असताना मनामध्ये कोणताही संकोच आणू नका. जर तुम्ही त्याच्यावर प्रेम करता तर बिनधास्तपणे त्याच्या जवळ जा. कारण प्रियानो, त्या परम पवित्र स्थानामध्ये जात असताना लोकांना वाटायचं की जो पवित्र आहे तोच त्या ठिकाणी जाऊ शकतो. म्हणजे येशूने तो पडदा वरपासून खालपर्यंत फाडून आज आपल्याला त्या पवित्र स्थानामध्ये डायरेक्ट जाण्यासाठी मार्ग मोकळा केलेला आहे. आणि हाच तो त्याचं प्रेम आहे. म्हणून आज तुमच्या मनामध्ये काही शंका असेल की परमेश्वर काहीतरी विशेष आहे, तो विशेष आहे प्रियानो शत्रूसाठी. तो महान आहे, तो राजांचा राजा आहे. परंतु त्या सर्वापेक्षा प्रथम तो आपला पिता आहे. तो आपला पिता आहे. हा संदेश मी एक 5-6 वर्षामाग जेव्हा दौंड या ठिकाणी एका चर्च मध्ये ज्ञान सभेमध्ये जेव्हा हा संदेश दिलो त्यावेळेला अनेक लोक त्याला ओळखून त्याच्या जवळ आले आणि त्यांच्या जीवनात तो अद्भुत गोष्टी घडल्या. आज त्याच गोष्टी परमेश्वर तुमच्याही जीवनात करू इच्छितो. तर आपले डोळे झाका आणि तुमच्या मनामध्ये जी काही परमेश्वराबद्दल गैरसमज आहे, जी काही चुकीची समज आहे, काढून टाका. कारण प्रियानो, तुम्हाला वाटत असेल तुमच्या जीवनामध्ये आज जे काही घडत आहे त्याच्या मागचं कारण तुमचा पाप आहे, तुमचा अपराध आहे, किंवा कोणीतरी तुम्हाला शाप दिलेला आहे. लक्षात ठेवा, आज तुमचा पिता तुमच्यावर अपार प्रेम करतो. तुमच्या मनातल्या शंका काढा, तुमच्या मनातला भय काढा. आज तुम्ही कितीही चुकलेला असा, तुमच्या हातून काही अपराध घडलेला असेल, विश्वासाने एक पाऊल त्याच्याकडे वळा प्रियानो. तो तुमच्यासाठी पळत येईल, तो तुमच्यासाठी पळत येईल आणि तुम्हाला आपल्या भेटीत येईल. तुम्ही काय आहात, तुम्ही कोण आहात, तुम्ही कसे आहात हे तो बघणार नाही, तुम्हाला विचारणारही नाही. तुम्ही त्याच्या जवळ आलेला आहे म्हणून तो आनंदोत्सव करणार आहे, आनंदोत्सव करणार आहे. हा तो तुमचा बाप आहे, हा तो तुमचा बाप आहे. म्हणून त्याला शरण जा प्रियानो. आज मन मोकळं करा त्याच्याजवळ, मन मोकळं करा आणि त्याला आज आपला पिता म्हणून स्वीकारा. आज स्वीकारा. कदाचित आणि बाप लोक दुःखी असते आपल्या मुलांच्या पासून. आज त्या सर्व बापांना मी म्हणतो, तुमचा स्वर्गीय बाप तुमच्यावर अधिक प्रेम करतो. तुम्हाला ते ओझं उचलण्याची गरज नाही, चिंता वाहण्याची गरज नाही. सर्व काही त्याच्या हाती सोपवा, कारण तुम्ही त्याची लेक आहात. तो तुमच्यासाठी सर्व काही व्यवस्थित करेल, व्यवस्थित करेल. हालेलुया, 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 हालेलुया. Hallelujah, 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 hallelujah. Nia Maharadi Rathandreshwar Lakharadi Prabhu. Oh, hale, 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 hale. Hallelujah, 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 hallelujah.
हालेलुया आमीन 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 आमीन. यावेळेला पुढाणू जे येशूने आपल्याला पितेची प्रार्थना शिकवली आहे विश्वासाने समजून एका आवाजात म्हणूया. हे आमच्या स्वर्गातले बाप्पा, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर तुझ्या इच्छेप्रमाणे आमची रोजची भाकर नमाज दे आणि जसे आम्ही आमच्या ऋणास ऋण सोडले आहे तसे रोजचे ऋण आम्हाला सोड आणि आम्हाला परीक्षेत नकोस तर वाईटापासून सोड आणि राज्य सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन. यावेळेला सर्वजण मना वाकून त्याच्याकडे आशीर्वाद मागा. प्रयानो बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडे असलेली परमेश्वराची कृपा, परमेश्वराची शांती, पवित्र आत्म्याचा सुंदर सहभागिता आज तुम्हा प्रत्येकाबरोबर आणि तुमच्या कुटुंबाबरोबर सदा आणि सर्व काळ असो. परमेश्वर रक्त परमेश्वर रक्त परमेश्वर रक्त. परमेश्वराची शांती तुम्हा प्रत्येकाबरोबर असो.